रसिक श्रोता हो, आपण सामरेचा ऑनलाईन गोरबोली रेडिओ स्टेशन गोरबोली मारी स्वच्छंदी भरारी मारी भाषा मारो आवाज. रसिक हो, आज महानायक वसंतरावजी नाईक येनूर 112वी जयंती. ये निमित्त महानायक वसंतरावजी नाईक येनून विनम्र अभिवादन. रसिक हो, मारो समाज मारी भाषा ये कार्यक्रम में आज आपण सामळेवाळेचा वसंतराव नाईक येनूर व्यक्तिमत्व मयूर सामाजिक विकासेर दृष्टिकोन ये विषय पर चर्चा. ये चर्चा में सहभागी छ ज्येष्ठ लेखक समीक्षक याडिकार पंजाबराव चव्हाण, कवी रतन आडे सर, माजी गट शिक्षण अधिकारी आणि लेखक मोतीराम राठोड सर. कार्यक्रम संकल्पना निर्मिती आणि सादरीकरण एकनाथ गोफणे. निवेदन पद्मश्री गोफणे. तो सामळो रसिक हो, मारो समाज मारी भाषा ई कार्यक्रम. ऑनलाइन गोरबोली रेडियो स्टेशन स्वच्छंदी भरारी सामळेवाळे सारी रसिक श्रोतार हम स्वागत कराचा. रसिक हो, आज 1 जुलै महाराष्ट्र भरे में कृषि दिनकरण दिन मनाय मावचं. रसिक हो, महाराष्ट्रेर सांस्कृतिक शैक्षणिक आणि कृषी विषयक सोबतच औद्योगिक क्रांतीम आमूलाग्र बदल घडायला लावाळो हरित क्रांतीरो प्रणेता महानायक वसंतरावजी नाईक येनूर आज 112वी जयंती. रसिक हो, महानायक वसंतरावजी नाईक महाराष्ट्र में 11 वर्ष 2 महीना और 15 दिन मुख्यमंत्री पदेरी धुरा संभाळो. रसिक हो, महानायक वसंतरावजी नाईक येनूर व्यक्तिमत्व अनेक पैलूच आज महाराष्ट्र भरे में आपण 112वी जयंती साजरी केली. मोठे उत्साहाती खूप विधायक उपक्रम समाज माहिती या जयंतीनिमित्त हे आणि महानायक वसंतरावजी नाईक यांना विनम्र अभिवादन तम हम सारीच केले. रसिक हो, वेगवेगळे वृत्तपत्रे आज अनेक लेखक कवी ओनूर विचार लेखेर माध्यमेती कवितार माध्यमेती मांडे समाज माध्यमेत सुद्धा महानायक वसंतरावजी नाईक येनूर गुणगान गायवाळी कविता तम हम वाचेचा. रसिक हो, वसंतरावजी नाईक येनूर जयंतीनिमित्त पुसदेर प्राध्यापक दिनकर गुल्हाने जे दैनिक सकाळ में लेख लखमेलोचं वर शीर्षकचं छोट्या गोष्टीतला मोठा वसंत आणि महाराष्ट्र राज्यम रेहवाळो आणि भारत सरकारेर सेवानिवृत्त अतिरिक्त कृषी आयुक्त कृषी मंत्रालय भारत सरकार डॉक्टर KP वासनिक ये ओनूर लेखेम लखमेल्याचे की सहकार आणि शेतीच्या नववसंताचे शिल्पकार वसंतराव नाईक. रसिक हो, महानायक वसंतरावजी नाईक येनूर व्यक्तिमत्वेनं प्रत्येक मनक्या जना देखच जना नवीन काहीतरी आयाम व माहिती देखील मिळायचं. आणि रसिक हो, हीच एक वात लेताणे आज आपण ऑनलाइन गोरबोली रेडिओ माध्यमेती एक चर्चात्मक कार्यक्रम करायचा. मारो समाज मारी भाषा ये कार्यक्रमेर माध्यमेती महानायक वसंतरावजी नाईक येनूर व्यक्तिमत्व मायर सामाजिक विकासेर दृष्टिकोन ये विषय पर ही चर्चा आपण आता करायचा. मारसोबत या चर्चा में सहभाग लेरेचं माननीय याडिकार पंजाबरावजी चव्हाण 22 वेगवेगळे विषय पर पुस्तक लखेवाळे माननीय पंजाबरावजी चव्हाण महाराष्ट्र शासनेर ग्राम विकास विभागे माहिती सेवानिवृत्ती हेताणीन एक नवी ऊर्जा लेताणीन बहारदार पद्धतीचे जीवन जगत रोज वेगवेगळे विषय पर समाज माध्यमां किंवा विविध वृत्तपत्रे में लेख लखरेचा असे 22 पुस्तकेरी लेखक माननीय पंजाबरावजी चव्हाण आपल्या सोबतच माजी गट शिक्षण अधिकारी आणि वचपा ये सोबतच जेनूर एक बंजारा गोरबोली मायरो झुनकी नामेरो कथासंग्रह प्रकाशित होतं असे सन्माननीय मोतीरामजी राठोड सर आपल्या सोबतच. साथ ही साथ हिंगोलीची कविमित्र साहित्यिक हायकूकार आणि जेनूर लावणी मराठी मध्ये अब सध्या खूप गाजरीच असे रतन आडे सर आपल्या सोबतच आणि सुप्रसिद्ध कवी हमारे मित्र सुरेश राठोड सर सुद्धा आपले या कार्यक्रम में ये चर्चा में सहभाग लेवाळेचं
आणि म्हणून कविता हे कार्यक्रम में આપણે સાંભળીને મળ્યા છે. તો યાડીકાર પંજાબરાવ ચૌહાણ સર, માનનીય गट शिक्षणाधिकारी माजी गट शिक्षणाधिकारी मोतीराम राठोड सर, रतन आडे सर आणि सुरेश राठोड सर येणू सारी महान व्यक्ति ऑनलाइन गोरबोली रेडियो સાંભળવાળા सारी श्रोतार वळीથી हार्दिक स्वागत करू છું. सर जय सेवालाल. धन्यवाद. जय शिवालाल. जय शिवालाल. जय शिवालाल. जय शिवालाल. जय वसंत. तो रसिक श्रोता हो, आपण ये चर्चात्मक कार्यक्रम सुरुवात આપણો કવિ મિત્ર માનનીય સુરેશ રાઠોડ સર એનું મહાનાયક વસંતરાવજી નાઈક એનું વ્યક્તિમત્વ ઝલક બતાવવાળી એક કવિતાથી सुरुवात करायची चर्चा असं मी विनंती करू છું. सुरेश राठोड सर की एक कविता अपनी एक कार्यक्रम में वाचो सादर करेल. गुरु रानबान शान महानायक वसंतरावजी नाईक इंदूर पावन स्मृतीने विनम्र अभिवादन करू છું. गोरबोली रेडियो स्टेशन पर मारा कवी मित्र एकनाथ गोखने आणि दुर्गाताई ते गोरबोली जागर करते आ रहे थे. वेगवेगळे कार्यक्रम औचित्य ती वेगवेगळे कार्यक्रम लेते रहते. आज महानायक वसंतरावजी नाईक इंदूर जलमदन आपण मोठे छाटे बाटेची स्वाभिमानी साजरो केले. ही ऊर्जा ही चेतना सदोदित जागृत राहून गुरुलो केसुला मोराहून हे अपेक्षासह महानायक वसंतरावजी नाईक मार्शरिक शब्द सैनिक कई लखली मार हृदय मार हिवडे बेटो हो महानायक वसंतरावजी नाईक मार प्रेरणा स्त्रोत. मग वेगवेगळी कविता गीत पोवाडा बकळ लक्ष्मी महानायक कार्यक्रम में भी जवळपास 1 तास मारो वसंतराव नाईक कार्यक्रम चालत. बरोबर. असो ही महानायक याडीरी माया बापेरी छाया झिजायो काया गोर कोरू सारू सेन दिनो बाटी रकाडो कोनी छेटी केनी दिनो कुळ केनी नवाटी हरित क्रांती लान किदो हारो भरो गोर कोरू रो नेता वेतो खरो आसो नेता आप मळेनी जगे हारद आरो नायकरा पग पगे पग पगे. महाराष्ट्र आणि देशेर वातावरण जर देखे आपण तो साथीच पगे पगे महानायक आपने हार्द आरो. बरोबर. महानायकेरी चेतना जर आपण टिकावी अंगेर पिढी लोग ले जावी तो आपण आचे जागर करते हे आवश्यक. एक छोटोशे पोवाडा तुम्हाला सादर करू. वा वा. गहुली गडेरी गाऊ गाथा तारे पगे एका माथा गहुली गडेरी गाऊ गाथा तारे पगे एका माता तू गोरू रो भाग्य विधाता महानायक वसंता तू गोरू रो भाग्य विधाता महानायक वसंता. उनकी यारी रोकड़ दे रो दोरा तू फुल संग नायके रो तोरा गोर समाजे रो पोरिया तारा महाराष्ट्रे रो कोहिनूर हीरा काम कर गो तू नाम कर गो हरित क्रांती रो प्रणेता महानायक वसंता. वा वा. तू गोरू रो भाग्य विधाता महानायक वसंता. वा वा. तांडे पेड़े शिक्षण लायो घर घर नगारा गोरायो सुके धारे नहारो बनायो गोर के चूला नाही मोरायो तार पुण्याई रंगले आई तुट खरो नायक नेता महानायक वसंता तू गोरू रो भाग्य विधाता महानायक वसंता. तो आजेर देणे औचित्य काय
तारो विचार माते भरिया मुई मस्ती न सर्जित करिया वा वा वा. आये वगमे ती कोणी डरिया नेकी बदी न पूरन उरिया सुरेश गारो ही पोवाडा तारो तुझ्या सेवा तुझ्या जेता महानायक वसंता तू गोरुरो भाग्य विधाता महानायक वसंता महानायक वसंता महानायक वसंता. वा वा वा. बढिया. खूप बढिया. बढिया, बढिया. तूच सेवा तूच वसंता. तूच सेवा तूच वसंता महानायक वसंता. तूच सेवा तूच जेता महानायक वसंता. वा वा. खूप सुंदर. सुरेश राठोड सर ये चर्चानं सुरुवात करे रांग महानायक वसंतरावजी नाईक येनो शब्दरूप दर्शन તમાર કવિતામાં તમ ઘડા દિને સારી રસિક શ્રોતાર વળીતી હું તમારો હાર્દિક આભાર વ્યક્ત કરું છું. રસિક હો મારી ભાષા મારો સમાજ એ કાર્યક્રमમાં आपण ही चर्चा सामान्यता आणि अब ये चर्चेमध्ये महानायक वसंतरावजी नाईक येनूर विकासेर दृष्टिकोन तमेन कसं वाटायचं आणि म्हणून नेतृत्वेर हेठ कोणशे सामाजिक बदलेर सुरुवात की येर बद्दल मग अब बोलतो करू छू. याडिकार पंजाबरावजी चव्हाण. रसिक श्रोता हो याडिकार पंजाबरावजी चव्हाण येनूर 22 वेगवेगळे विषय पर्यंत पुस्तक अभिलंग प्रकाशित आणि सेवा निवृत्तीनंतर एक नवी ऊर्जा लेताळीन पंजाबरावजी साहित्य क्षेत्र में पदार्पण करमेलेचं आणि सारी लोकून एक नवी प्रेरणा दे रहे तो पंजाबराव चव्हाण सर तमेन विनंती करू छू की वसंतरावजी नाईक येनूर सामाजिक विकासेर जे दृष्टिकोन येतो वो तमेन कसं वाटायचं आणि म्हणून नेतृत्व हेठ कोणशे सामाजिक बदल सुरुवात की येर बद्दल आपण मत व्यक्त करू. जय सेवालाल गोरभाई धेनो. आज प्रसिद्ध साहित्यिक एकनाथ गोखले सर आणि हमार ताई दुर्गाताई गोखले ये कार्यक्रम नाईक साहेबेर विचार केवळ महाराष्ट्रेमच कोणी भारतेम कोणी तो विदेशेम गोरखोली रेडिओ माध्यमांची प्रचारो जे असो काम करायचं और बद्दल म्हणून धन्यवाद दूचो. मन जे प्रश्न विचारे की सामाजिक कार्य मारा हनु केवळ सर की गोर बंजारा समाज जे अत्यंत गरीब परिस्थिती माहिती आणि अंधश्रद्धा माहिती जे डुबोडाबो येतो कोणा समाज बदलावा बाप महानायक वसंतराव नाईक हनुमत समजूच. जर आता हमार जीवने माहिती जर आपण नाईक साहेबांनी जर मायनस करना के तो आज जत्री भी प्रगती दकारीचं हे गोर बंजारा समाज आहे तो प्रगती कोणी दकायवा येते. बरोबर. एरो पेलो उदाहरण मध्ये देऊ की जना नाईक साहेब कार्यकाळ जना सुरू हो म्हणजे वकिली कंती आपण जर लिहिले तो हमारा पुसुदे में जना वो वकीली करते थे तो सांज म्हणा दररोज 2-3 गाव वो जावं आणि गोरमाटीनं झगडो मत करो दारू पाणी मत पियो आणि काही बी करो पण तुम्हाला शिक्षारून शिकाव करण वो काय नाही. बरोबर. लोकांना वो तामेम जाण समजाते. ही परिस्थिती म्हणजे म्हणून एक सामाजिक पूर्ण टोटल सामाजिक परिस्थितीवर भान येतो आणि म्हणून बदलाय येतो. बरोबर. सामाजिक सुधारणा तळमळ येते. तळमळ येते कारण वो प्रत्येक लोकून वन बोलते ते जना ಒಂದೂर तेल निवडणूक हुई 1952 जना ಒಂದೂರು हमारा पुजदेरे माई हमारा दादा वगैरे कच की ಒಂದೂರು जना जे गामे वो गे वो गामे में ಒಂದೂರು लोक दुधेती पग धोए आणि जेरे काने में कुंडलच कलडाचं जे पण गोरगरीब जे बी लोक एखादी नानकीचे फुलीचं तो वो पुरे वर झोईन गाले वो निवडणूक जिताय आयनच्या करून मदत की लोक एक 200 रुपये मनक्या करून म्हणून मानते ते आणि लोकून आशा आहे की ही मनक्या निश्चितच एक आपण समाज सर्वांचा विकास करूया म्हणून खूप आशा आहे ते. बरोबर. म्हणजे सामाजिक बदलेर सुरुवात वसंतरावजी नाईक हे स्वतः केले आणि एक सामाजिक व्यवसाय त्यांची सुरुवात केली. बरोबर. आणि एक सामाजिक पाठिंबा बी म्हणून मिळतो कोणतून मिळतो गो आणि हो मुख्यमंत्री वेगे तो म्हणून भूटाना
जिल्हामाहेर एक वाद हारता होतं हा हा की जनावर एक एक तळावेर उद्घाटन ने वाचत जनावर बुलढाणा जिल्ह्यामध्ये म्हणजे चिखली ती तो एक हरणी गामेन काहीतरी ओढून जाहीर येतो हा वो गामेना मन आणि सुनील महाराज भेट देन आमिलेचा हा तो केअर तापरे असं होतं की वो तो वो बाजार दने में एक 10-15 बाई मनक्या फाटे फाटे कपडा लेन मोळी लेन तळी होतं बेटी ती मोळी वेचेन हा पत्रामाई नाईक साहेब गाडी तापा पोलिसर गाडी अंगांग ही तापा तारवतो हा. तो नाईक साहेब एक वो खासियत येते हो ना फॉर्मेटिव कोई मनक्या कोई काही दकाय बाई मनक्या दकाई वगैरे हा. तो गरिबी देखून वो तो थांब जाऊ हा तो नाईक साहेब फमार दिन होतो हा जसोही थापा थांबो तो वो बाई मनक्याचं कोण पक्षान लगी की ये वन विभाग लोक आवगे बाकर हा 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 तो नाईक साहेब उतरो होता आणि म्हणतो तो की तम थांबो मत तुम्हाला मनक्याचं घबराव मत हा 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 तम धासो मत घबराव मत मग तुम्हाला मनक्याचं थांबो हम्म. तो बाई मनक्या हिम्मत करण एक जागा नाही फाटे तुटे कपडा ओळणी फाटी चेहरे पर नैराश्य खूप मोठो हा आणि वो हिम्मत करण की तम कतेरचो बाईक लागो तो हम कहो हाणी गामेरचा हा तो हाणी गामेरचा तो मोळी कसे नाही शेतीवाडी खेणी काही हा हा तो काही करा बापू लागो आनंद काही शेतीवाडी खेणी आणि काम काही लागे नाही हा तो बालबच्चा पोषिकवास कलागो आम कलागो मी असो मोळी वेचेर काम करायचा हम्म. तो लगेच होता कलेक्टर को की बा वो गामेनं कतरी जागाच हा तो कलेक्टर केन लगो एक 5-7 एकर काही क्लास वगैरे झुडपी जंगल जे काही जागा तो नाईक साहेब होता तात्काळ होते जे सभापती आहेत तो हा. कोणा तात्काळ केन लगो की ती हाणी गामेन चालो बाद में आपण तलावेर उद्घाटन करा पहिले हाणी गामेन भेटा हा आणि गामेन गो प्रत्येक कुटुंबीनं 50 कोणी 15 पत्तर हम्म. आणि 5-5 एकर जमीन अरे वा 5-5 एकर जमीन तात्काळ आणि 15 उंडून घरेनं पत्तर आणि जोडी गिडी लेवा समजून 50,000 मदत तात्काळ उंडून करेन लगाडो ही पुरं कलेक्टरने जबाबदारी दिनो आणि वरे बाद में जानताळी उद्घाटन किनो असो नाईक साहेब आपण समाज माहिती एक महान मनक्या चले गो ती वो सामाजिक बदलेर ही एक वो केलो महत्व म्हणून उदाहरण वाटत बरोबर कारण म्हणून व्यक्तिमत्व में सामाजिक दृष्टिकोनावर आपण विचार करायचा अभ्यास करायचा आणि हे पण चर्चा करायचा खूप सुंदर आठवण सर तमके आणि मला वाटतं तम बचपणेची तुम्हाला पिताजी सुद्धा नाईक साहेब घरी संबंधित की मारा वडील लालसिंग चव्हाण ही वर्षा बंगला में तो 1979 जना नाईक साहेब दुकान निधन आहे जना वो आहे पुरो एक वडिलेरो पुरो लाईफ होत वर्षा बंगला गोची अनेक आठवणी वगैरे मार्कनं अनेक वाटेत नाईक साहेब तरी मनक्या आज समाजेमा 500 वर्ष तरी हे नाही म्हणून वाटत बरोबर खरी बात कारण एक प्रेरणादायी आणि ऊर्जावान व्यक्तिमत्व आज 112वी म्हणून आपण जयंती साजरी करायचं पण म्हणून कार्य दनपर्दनाची वेगवेगळे पैलू आपल्याला वाचन मिळायचं देखील मिळायचं मग रतन आडे सर तमाती हे विषय बोललो छू की रतन आडे सर वसंतरावजी नाईक यांनी जे नेतृत्व शैली घेतली ही बंजारा समाजवाद प्रेरणादायक कशी होती ठीक सर તમારા કાર્યક્રમમાં આए हुए છે તજ્ઞ વ્યક્તિ વિચાર કરેવાળા વચારી તંદુરોમાં સ્વાગત કરન તાણ સમજે પ્રશ્ન વિચારે તો કે એ સમાજ પ્રગતિ વસંતરાવ नेतृत्व हेतु पुढी तुम्हा सर्वप्रथम તમે ध्यान लादो की सिंधू संस्कृती ही तो साधारणतः गोरमाटीरे कोणशेही वाची येऊनच मालमतं की आणि आपण वर सोबत नातो जोडाचा हो पण सिंधू संस्कृती माहेर गोरमाटी अंगत चालन एक वेगवेगळे दुनियामध्ये विक्रांत आणि स्वतः नेस्तनाबूत हे घेते एक संस्कृती कसं आणि वो समाज जे नेतृत्व चावचं वो नेतृत्व पूर्णतः समाप्त होतो और नंतर समाज में गोविंदगीर
लाखा बंजारा, संत सेवालाल हे तरी महनीय व्यक्तिमत्व आहे. हा. आणि हाण्या 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 गोर माटीरो संघटन हा. उभो येतो. हो हो कोणत्याही व्यक्तीनं किंवा सेना विये तो सेनापतीरो बळ ही सेनारो बळ रच. बरोबर बरोबर. तो ओमाई सेनापती श्री को काम ये संत सेवालाल श्रीमन क्या किदे. हा आणि वसंतरावेनं जे कार्य करेल हा वो कार्य अगदी सोपा करून चलेगे का तो एक संघटन किंवा एके जागे पाणो किंवा तांडेती ढळण रेणो हा हा ही संत सेवालाल महाराजांनी प्रक्रिया बी. हो हो आणि एकूणच तांडेनं भेट देणतानी ओरमाई ते वात सामाजिक शैक्षणिक किंवा कोणशीही वात रुजवण करे सारू हा वसंतरावेनं अतिशय सोपा मार्ग तयार करून चलेगे. बरोबर बरोबर. असे मार्ग जरी किदे तरी वो मार्गेनं समजून मिळेल. हा. बाकी रो बंजारा समाज रो सामाजिक किंवा अन्य स्वरूपेरो विकास मारे खांदे हा हा ही मानेवाळो मनकी असा होतो तो. हो हो बरोबर. म्हणजे जागा ही केव्हा वाटत हा की सेवालार वसंत वेगो हा वसंतेलार कुंच बरोबर. तांडा सारी फिके वेगे समुद्रे माई नोंच. हा आपण नोंद नाकेशिवाय આપણે લંગાડીને થવાય નહીં. सवय नाही. बरोबर. जो समाज एमाई नेतृत्व करेवाळे मनक्या शिवाय समाज उभो राहील. बरोबर ही बात खरी. आणि समाज उभो केलो शेती मोठो काम इदो येतो वसंतराव नाईक किदे. बरोबर बरोबर. आ ಒಂದು एक नेतृत्व शैलीच वो शेती हा एखादी मनक्या चारीच वडी आचोरच हा ओरो प्रभावच की एक तांडेबारो मनक्या सभा आणि हे पर काही ध्यान देरच अशी वात समाजम घडती चालत. हा पण वसंतराव नाईक एक असो नेतृत्व आहे तो हा की वो सेना लेन चालतो तो ज्यादा ती ज्यादा वो लोक सोबत स्वतः राज्य संबंध काढून ताणी हा जे काही आपण वेळ मिळत जी काही फायदा मिळते रच वो हाण्या हाण्या हे सारी तांड्याचा वापर किती. बरोबर. निर्माई कोणतो खूपच हुशारी हा तांडेना असे उंडे अगो नाही म्हणजे चव्हाण सारखे नाही हा अंधश्रद्धार तो शेती मोठ खाई म्हणजेच गोरमाटी पडे तो वरमाटी. हो 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 गोरमाटी 12 काढे वाच हा काही चावतो तो शिक्षण चावतो पेलवा शिक्षण चावतो. शिक्षण. बरोबर. तो ओरे चारू हरेक तांडे मायरे जे जे काही थोडा बहु गुणवान भी हा जेना थोडा बहु समाजेर कदर भी हा असे लोकून मग पंजाब चव्हाण सरीरच पुस्तके वाचूची 470 आश्रमशाळा दिली. हो हो बरोबर. केरळाला शेती मोड भूमिका काहींचं की मारो जे अज्ञानी समाज हा शिक्षण लेन अंगा यांच्या बरोबर. आणि शिकावच शिके राज घडावचं देमागुरु होच टाइमेन केदिनी जणू काही ओरोच एक पाठबळ लेन ताणी हा होच एक मार्गे तिलांतानी पक्को कळवो की शिक्षणाशिवाय पर्याय छे. हे. कारण शेरे वाचत जत होतं शिक्षणेर गंगालायर कोशिश वो किदे कारण तांडे तांडे मायर लोक शिकन बारा पडेल. बरोबर. शेती मोठं उदाहरणचा आज जेर जेर तम मुलाखत ले रेचो किंवा हे महान व्यक्तीने जयंती निमित्त विचारले रेचो हा सुदय मेरी वाचते की ये माहिती 4 पैकी 3 लोक फुलसिंग नाईक महाविद्यालय में चिकन बारा पडे पड़ा. वा वा बरोबर. आणि हे बोरमाटे सारू वो काळेत ये शिक्षण गंगाला आहे. कारण आज तांड शिक्षण आणि शिक्षण लिहिला आहे लोक तयार आहे. बरोबर खरी बात. दुसरो बदल चावतो तो बंधून हा की मारो समाज केवळ शिक्षण लेन चालेल हा तो नोकरीमयी सुद्धा आहे यांच्या. हा धनकट समाज येतो धनकट समाज सारू आपण काय कर सकाता ज्यादा तो शिके नाही पण बालबच्चा धनकट हो तर मग सांभाळतो वंदूर एक जे समाज सारू असू
इच्छा येते की काहीच हा. थोरागणकडचं थोडशे शिकवचं चालू होतं भरती पोलीस भरतीचं पोलीस भरती माहिती उभो करो ना हा उंचीनं भराती ये तो बूट घालो हा पण वो गोरमाटीच्या छोरानं भरती करो असे करता करता आज बी तमजर वरून हाईकडे एक आलेख काढे हा तो आबे लोगू गोरमाटी समाजेर शिक्षार पोलीस क्षेत्रे माही हो बहुसंख्य प्रमाणे में ते हिरोईन शेती मोठो वाटा की वसंतराव बरोबर खरी बात तो ये से वाटे माही गोरमाटीनं एक वेगळे पातळी पर एक वेगळे उंची पर एक मान सन्मानेर दर्जा पर जर लाय दिए हा तो ही वसंतराव नाईकेर नेतृत्व शैली लायचं असं मला वाटत. बरोबर सर. वसंतराव नाईकजी येनूर नेतृत्व शैली आणि ऊद वनूर कार्य प्रेरणा समाजवाद प्रेरणादायक ठरगी खूप आचो मत व्यक्त केले सर. मग मोतीराज राठोड सर एक वाद पूछू छू की राठोड सर आजेर काळेमाई वसंतराव नाईक येनूर सामाजिक विकासेर जे तत्वचं येर वापर कुकरेन काही हे सके आब सर હું પહેલે શરૂ આપણ તમારા ચારી જણા સ્વાગત કરું છું. વિશેષ કરતા ચૌહાણ સાહેબ, સુરેશ રાઠોડ, રતન આડે અને તમ स्वतः એ કાર્યક્રમ ઘણા લતાણી જે લોકોને સાયબર જે કાર્ય છે वो વધારે લાયર કામ કરી રહ્યો છો. धन्यवाद. और करता धन्यवाद. आप गम्मत आप के कि हम वो 3 जना वो कॉलेज में शिके तो नाईक साहेब चे कॉलेज काढव मा पण सर मग बारक्या पण ती आश्रम शाळेत शिकू છું. हो आणि गट शिक्षणाधिकारी पदे प्रतितम सेवानिवृत्त आहे. हा ही कृपा जर केर घेतो वसंतराव नाईक साहेब बरोबर जर हमने आश्रम शाळाच नाही मिळती हा तो आज मग कतर येतो તમારા सोबत बोलतो काय की મને प्रश्न पडतो તમારી वाते सांभाळताना की जे वाते करते की हा माते किती होतं किती अगदी सत्य वाटतं तर साहेब शाळाच न देतो गोरमाटीहून किंवा गरीबरी छाबरू करता मग त्याचे तर कोणी करो पण जे काही गोर गरीब आदिवासी हे किंवा जे गोरगरीब पुढचे जाते रोवून शिकाय करता साहेब जे आश्रमशाळा घेऊन व आश्रमशाळा ती आपण मोठे याचा येर म्हणा अभिमान छ गोरे करता साहेबर जी कार्य छ ही कार्य नाही तर आपण गोरमाटी लोक भूलू शके वाळचे गंमत आहे तर की आता मग हे विदर्भ समोर जे चेंडून वसंतरावने खूप डिपेम मालम छ वसंतरावने काय की तो कत येतो कत जन्म मग कर्नाटक बाउंड्री रो हमने न शक्यतो मग दसबारी को आपण चव्हाण साहेब आणि पंजाब चव्हाण साहेब तो भाई हमने न साहेबरो कार्यवत्रा मालम छे नी कारण हम कर्नाटक बाउंड्री ची यंद्रो कार्य हमने कना कळो साहेब किंवा नोकरी लागू जर बादेम कळो सत्तम नेमकी हो बरोबर जे कळतो को पता आतो कळो हमने न नाईक साहेब गोरमाटी जर कोणी कळतो तो एवढी आंध्रा कर्नाटक आंध्रा बाउंड्री लोकून समज म्हणजे आता येतो शिकणारो काहीच छे नी शिक्षण कोणी र त्याचं काही ज्यांना दुष्काळ पडो 1977 अभि साहेब वो दुष्काळामध्ये लोक न पोसो वो अतिशय महत्वावर वाटतं सामाजिक कार्यामा ओर शरीको म्हणजे आपण भारतीयमा काही कदाचित जगामाही कोणी होई बरोबर अत्रा भारी कामू हे समाजाकरता की तो दुष्काळामा आपण अनेक पदवीदाता हरित क्रांती जनक कथा श्वेत क्रांती जनक कथा रोजगार हमी योजना जनक कथा वत्रात कोणी तो आधुनिक भारत रो कृषी संत छ शेतकरी रो जनता राजा छ वो हरित योद्धा छ वो भारत माता रो सुपुत्र छ आणि वो गोरमाटी जन्मत के ना आपण आवर अभिमान बरोबर ही क्षमा महत्वावर वाटतं कधी घार फिरते आकाशी चित्त आपले पिल्यापाशी साहेब कत गोई पण वो समाजानं भूलो कोणी समाजेर प्रत्येक प्रगती कु ये प्रत्येक क्षेत्रमा गोरमाटी कु अंग जाय येरे करता वो झटतो रियो शेवटे रक्षणे लोक झटतो रियो आणि समाजाकरता काम करतो पण शिक्षण हे आश्रमशाळा काढो शेती हे आपण अब चव्हाण सर किंवा कच्ची गोरमाटी बाई जारी ती अंदूर करता किती पण जे गोरमाटीहून खेत छेनी वंदुसाच एकत्र तुम्ही उदाहरण कुठे मत अब वो राजकारणी ते अंदूर कार्य कितना आपण जन्मही होतं
पण वंदुर हमार तांडे में जे लोग वाचे करते थे वो चूंकि मुखड़े वंदुर सभा है थी हाँ आणि मुखड़े सभा रहे पण वो तो गोरमाटी में बोले आप सभा में हाँ कारण बहुसंख्य आपण गोरमाटी आम्ही ते अशिक्षित गोरमाटी निरक्षर गोरमाटी हाँ अंधश्रद्धामय गोरमाटी अब ये गोरमाटी व तामिल तो तू कोरी कोरेम कोणी बोलो गोरमाटी बोलो न वत लोकुन को कच्ची भात तम फक्त कागदी घोडो न तान मार मेलो देखो आमंदूर सामाजिक दृष्टिकोन कसं छ कागदी घोडोत्तम नतान मारसम मेलो मग जिवंत घोडे जत्रा माल नवडे वत्रा मत तमार समुद्र मेली म्हणजे अत्रा काळजी लेवाळो म्हणक्या समाजामा ही फक्त वसंतराव नाईक छ आणि वसंतराव नाईक ही वसंतवाद जे छ ये वसंतवादेमा वो लोकन આપણે ગોર ગરીબેને છે સમાજને સત્તામાં આય કરતા સત્તારો વિકેન્દ્રીકરણ કીધો बरोबर लोकन स्वावलंबन शिकायो हाँ लोकन सर्व समावेशक हे करता शिकायो हो जग समाजमा एकी રહેવું કે સહિષ્ણુતા શીખાયો આજે સરકારમાં નોંધતમ દેખો સર કાંઈ છે हाँ आजरो सरकार આપણે લાચાર બનાવો વિશેષ કરીને ગોર ગરીબેને લાચાર બનાવવાનો હતો કુણસી વાતે ફુગટ ઇલેક્શન આવગી ફુગટલો ઈ આવગી ફુગટલો ઈ કરો ઓરી કાળમાં તો खूप मोठो दुष्काळ पडतो कदाचित आंगाई पडिये कोणी लाराई पडो कोणी वसो दुष्काळवर एम હતો ઈ કામ કીધો आज जे गामे गामे માં रोडे છે हाँ आज जे चांडेता जनव कायम कच्ची रोडे किती आहे नुसती धूळ नाकी आहे नुसती भाटा रची हे लोक पण गामे गामे रस्ता आहे गो वो केवळ लोकून फुगट वाटो कोणी येऊ काही हाँ हाँ लोकांची काम करण लोकून स्वावलंबी बनायो हाँ लोकून स्वाभिमान शिकायो बरोबर लोकमा स्वतःविषयी काही आपण काम करू शकतो हे विषय वंदुर आत्मविश्वास जागृत केलो बरोबर असो म्हणत्या ही वसंतवाद जेना आपण काचा समज हाँ आणि आज जे आपण काचा बांधावर काय को खतले दान बांधे पर काय को पुरवठा करो ही चालना कोण दो ही काम कोण दो साहेबच कितो बरोबर म्हणजे चालते चालते बोलते बोलते जरूर का तांडे सनी आहे तो वो निसर्ग प्रेमी मन क्या है तो हाँ आणि वो लोकोनी शिकाय क्योंकि तुम निसर्ग पर प्रेम करो खेते खेते में कष्ट करो स्वतः काम करो लाचार मत बनो ये काम आपण जर कोई शिकाय तो फक्त नाईक साहेब शिकायचं आणि होती आपण जे आज बोर्डरचा वंदुरोज झाडात बरोबर खरी बात सर म्हणजे श्रमेर महत्व केताणीन खूप मोठं काम नाईक साहेब केले आणि नाईक साहेब दूरदृष्टी अशी येते की रोजगार हमी योजना आज ओनूर जे महाराष्ट्र पुरता लागू केले ते भारत सरकार स्वीकारले तो ही ओनूर दूरदृष्टी लागतं बिलकुल रसिक श्रोता हो महानायक वसंतरावजी नाईक हे असे व्यक्तिमत्व होते की ओनूबर चित्रपटचं मराठी नाटकचं अनेक लोकगीतचं आणि अनेक कविता पण हे वरून प्रेरणा देवाळो महान व्यक्तिमत्व म्हणजे वसंतरावजी नाईक तो मग सुरेश राठोड सरेनं आपण या चर्चामध्ये पुन्हा एकदा सहभाग करूचू आणि आजी वसंतराव नाईकेर एक व्यक्तिमत्वावर एक वेगळी झलक म्हणून कविता माहिती आपण सांभळा नायकरा तू केतो तो वेवती गंगाम हात धोल वा महानायक वसंतरावजी नाईकेर कार्यकर्त्याचेर आपण जागर करेचा एके अंगेची सामाजिक कार्य काय केले हा जर महानायक वसंतरावजी नाईक न येतो हा तो महाराष्ट्र कतर येतो हा फक्त 3 वर्ष रो बाहेर महाराष्ट्र हा वो वेळेस हे महाराष्ट्र धुरा वसंतरावजी नाईकेर खांदे पाहिजे हा जे परिस्थिती देशे राज्य देशे सुई धागा तयार कोणी घेतो तो उस परिस्थिती महाराष्ट्र हो पण महाराष्ट्र में महाराष्ट्र ही संत भूमि रह वैचारिक क्रांति में मिली थी हो नाईक साहेब वो दृष्टि थी आंग बरे हा गवले एक छोटे से तांडे मंदुरो जन्म होत हा आणि होते ती ಒಂದು शिके सारो धडपड कोण ಆಗತ್ತೆ विठोलीन जाऊ ಆಗತ್ತೆ हो गाटा कीचड़ पानी में काटा दोटा वलान से हो ಒಂದು जन्मेर भी कहानी था हाँ वो कहीं कहीं की देख कहीं कहीं नहीं अब ये घराने थे हमारो ऋणानुबंध मार काकार हाँ सासू हाँ नाईक साहेब बहन वर्दी हाँ हाँ आणि मार दादा आणि नाईक साहेब हाँ इंदूर ऋणानुबंध हाँ नाईक साहेब पुसत जा म्हणजे मारतांड्यापर्यंत जातो हाँ हाँ
गाडी थांबाडतो तो जत जत नाईक साहेब जावा भाषण कर जर गोरमाठी मुले आणली तो शेवटेरो वाक्य घेतो तो नाईक साहेब आणि गोर बोलते तो शेवटी गंगा हात धोलो रे गोरमाठी. गोरमाठीनी कळो कोणी. बरोबर. नाईक साहेब आवडा महान कार्य करतो तोच की आपण लखनी नांदी पडत. हो हो. मधुकर भावे साहेब जर आपलं पुस्तक न लगते महान आहे ती शब्दही आपण न म्हणतो. बरोबर. आणि महाराष्ट्र शासनीय विधिमंडळ सुद्धा एक पुस्तक वरून भाषणे प्रकाशित करतो. हा तो आवडा मोठो उभारी दिनो ते महाराष्ट्रीयन आपण समाजापुरता आता चर्चा करायचा. नायकडा तू केतो तो वेवती गंगाम हात धोलो पण गोर समाजे नी तारो सांदो कोणी कळो पण जेन कळो वो स्वर लिदे खळो. तू केतो तो गोर समाज मारी आडी असं नेता रच काय हो नेता आणि महानायक हे तुम्ही तुलना करत देखो धरती आसमान फरक दकाय. बरोबर. तू केतो तो गोर समाज मारी आडीच तारोई विचार आपलार पडरोच गोर माटी सारल्यार झाडेप चढरोच. तारो एक तपेरो फळ पुरे महाराष्ट्रीयन पुरण उरगो तू हरित क्रांतीरो प्रणेता ठरगो अब वर्षा बंगलाम कोई तेरा आवे जना जना बांधे पाणी पडतो तो. बरोबर. वर्षाळ वाहतो तो जना जर मला को महान आहे तू वर्षा बंगला पेढा भेटतो. हो. मुंबईची जर निघळो नागपूर नाही तो वाटे वावरे बांधे थांबतो तो. वो बळीराजाती वो जगेर पोशिंदाती वो हित गुज करतो तो. बारा हाती बळ देतो तो. बरोबर. असं मान आहे. अब वर्षा बंगलाम कोई पेडा वेटेनी मररोच बळीराजा गादी लाच सुटेनी. आज काय परिस्थिती कत धुंडा हा मुहूर आज बिंडा फूड कुकडी कतेती दिये हो इंडा. नायकडा तार नायकी रासा करेचा कारण परत हमने नासा लागरीच नायकडा तार नायकी रासा करेचा कोसा फाटेला वासा फेरेचा कोसा फाटेला वासा फेरेचा काही गाव कीर्ते बापू. नाईक साहेब काही लखमेलोची मार मने मालमची आजचे डायरी खोलू किदो काही लाभ गीत बाद भरी कविता लखमेलोची काही गाना लखमेलोची मान ऐके मार हेवड्याचं मार पेलो जो पुस्तक प्रकाशित होतो तुकारी मार एक कविता म्हणजे नाईक साहेब नाईकी शिकगो बिल्डिंग नाईक महाविद्यालय विद्यार्थी आणि नाईक घराणेर मापर अनंत कोटी उपकार मार शिक्षण होकी द्यायचं. तू एक कविता प्रस्फुटित वेगळी ती मार म्हणे वेगळी आणि मग नायकेर नायकी कुलेल दो मग तो सेनज पूर्ण उरुचू मारे नायकेरी नायकी करूचू तो सेनज पूर्ण उरुचू मारे नायकेरी नायकी करूचू ही गर्वाचं म्हण नाईक साहेब विषयी. बरोबर. मोठ कविता सर. नाईक साहेब वेतो कवडा लोक कथे आबाळे आवडा आबाळे ना आबाळे न जाण भिडू तू मारे नायकेरी नायकी करू तू मग तो सेनच पुरण उडू तू मारे नायकेरी नायकी करू तू. साडे पेढे मची जन लायो गोर गरीबेन शाळा शिकायो लखणी तलवार करू तू मारे नायकेरी नायकी करू तू मत सेनज पुरण उडू तू मारे नायकेरी नायकी करू तू. तांडे रोबटायो बिडो राम तांडेरी नाळ जोडो गाव कुशेर बारा गोपडे व्याप हो तांडे ना गामेती झाला जोड दिनो तांडे रोबटायो बिडो गाम तांडेरी नाळ जोडो नाळ मबी जोड रो तू मारे नायकेरी नायकी करू तू मत सेनज पुरण उडू तू मारे नायकेरी नायकी करू तू. मारो नायक मारो तुकारी कुळ काय डोकारो सरकारी ओ नवाटी म घाम गाळे रो तू मारे नायकेरी नायकी करो तू. हायब्रीड बियाणो लायो
अन्नधान्य रिराज लगायो मग खाताणी जगेन पोजरो तू मारे नाय केरी नाय की करू तू घर घर नायकी देगो वता दो ओळख के गो तो भरण सिंहावर लोकन करेल होतं गोरमाटी काही व्यक्ती काही अंग काही व्यवहार होत फोटो भरण अंग देख रो तू मारे नाय केरी नाय की करू तू तांडो तांड नंगारा घोरायो गोरू न केसुला मोरायो केसुला तू बांधे कस श्रीलंका जायचं एक किती बी होत नानके नानक्या काकराले जाण ते किती कर तर मामो नायकर पुण्य ती शिकेचा बरोबर आपण भिडो तो वटा सकाळी पण काही ना काही तो योगदान दे सकाळचं आपण बरोबर खरी बात तू आवडा केसुला मोरा गोच जरसे तो रंग भरा पिको तो कोणी वेळ जा हो केसुला रंग भर रो तू मारे नाय केरी नाय की करू तू पार लगायो गोरुरी नाव अमर वे गो मारो वसंतराव ओरे नामे रो झेंडा वटारो तू मारे नाय केरी नाय की करू तू ओरी पुण्याई रंगलाई ओरी पुण्याई काम आई मारे जीवनी रंगलाई ओ रंगे मस्ती न रंग रो तू ओ रंगेर मस्ती न रंग रो तू मारे नाय केरी नाय की करू तू मारो जलम हुओ गोरुम मतो रुचू नंगारा भोरिम सेवा भाया नवण कर रो तू मारे नाय केरी नाय की करू तू सेवा कविता सई साधन मारो करा साध्य विकास गोरू रो करता आणि कविता गाव रो तू मारे नाय केरी नाय की करू तू मग तो सेनज पूर्ण उरू तू मारे नाय केरी नाय की करू तू कर हे भाव जेदन आपण हिवळे जागृत वेजायनी बरोबर वोदन खरे अर्थे ती आपण नाईक साहेबर अन्वयायी केराय खरी बात आणि वोदन खरे अर्थे ती वसंत विचारधारानं पूर आहे बरोबर आणि ही पूर जर तांडे जाईल तांडेर केसुला मोऱ्यान आज बी वेळ लागेल हो खरी बात तांडो कत जारोचं काही होतं शिकले ते हुकले बुजुर्ग थकले बुजुर्ग केके थक घेत वरले काळेम भिकिये तार देखन मस्तिकी सोशल मीडिया सोशल मीडिया अशी तरह ती युटिलाइज करेन चाहत होतो आपण बरोबर वरले काळे जर आपण भान रकाडेर काम पडिये जनात खरे अर्थी आपण नायकडां नवं करूया असो मारो ठाम मत खरी बात खूप सुंदर रचना माहिती नाईक साहेब व्यक्तिमत्व आणि आपण भविष्यात काय करायला लागत याबद्दल कवी सुरेश राठोड सर एक अप्रतिम कविता सादर केली आणि चव्हाण सर पंजाबराव चव्हाण सर एक खूप सुंदर पुस्तक लखमेलं लोकनायक वसंतराव नाईक साहेब खूप अप्रतिम असं पुस्तक आणि वसंतरावजी नाईक येनोर एकूणच कार्य कर्तृत्वेर उजाळा देर काम केले तो चव्हाण सर महानायक ते लोकनायक ये मै अब भविष्य में अपने सामाजिक प्रगती वास काय करतो आहे याबद्दल 2 मिनिटं बोल सर मला इंदूर जे धागा सुरेश कवि सुरेश राठोड सर आपण हमारा आदरणीय मोतीराम राठोड सर आणि रत्नाडे कवी प्रसिद्ध इंदूर जे धागा ते शिक्षण बघते नाही तो नाईक साहेब जे सुरुवात येते की आघाडी भुको महाराष्ट्र येतो ते भुके महाराष्ट्र आघाडी बाटी दे रो म्हणजे मी अन्नधान्यामध्ये जर हे महाराष्ट्र पूर्ण केलं नाही तर मला त्या शनिवार वाड्यावर फाशी द्या एक प्रतिज्ञा की देऊ आणि अन्नधान्य ती पूर्ण करणार पत वो लागो नाईक साहेब की एज्युकेशन दे रो 470 आश्रम शाळा आणि हमारा आता पुरे विदर्भ में सारी लोकून शिके वास फुलसिंग नाईक महाविद्यालय स्थापना जना बापू फुलसिंग नाईक मार डोकरा येतो तो की बापू फुलसिंग नाईक जना वो भेट जना वो कत की अरे वसंता अरे कॉलेज काढ रे तू एकलो शिकन जर आपली प्रगती कर सकीची भा
हा हा तो हजारो विद्यार्थी शिकन खूप प्रगती करियर. बरोबर. पण मग दुर्दैवी ती कुठू साडी माडी गाडी घोडा मग हे आपले अधिकारी देशगे काही अधिकारी खूप लोक आतेच. हा पण नाईक साहेबांची चळवळ होती हा. स्वतः ते अंग लेगे कोणी हा म्हणजे केअर तात्पर्य काही भूके महाराष्ट्रानं बाटी खेळारो दुसरं एज्युकेशन दिनो हो आणि एज्युकेशन द्यायची काम थांबणीकरण पद्मश्री रामसिंगजी भानावत, हा सकाराम मुडे गुरुजी, हरी सदा पवार, येऊन नंतर सोबत चंद्रकांत येतात. चव्हाण गुरुजी, हा येऊन सोबत. हा हे सारी लोक ना लेन ताणी जना येऊन बैठक हुई जना ती ठेराय की बा येऊन आरक्षण देऊन लागेल नोकरीन कारण आपण आरक्षण तो कोणी हा आणि शेती महत्वाचं काम जर वो किती तो 1871 जे गुन्हेगार जमातीर कायदा आपण लागू केलो तो इंग्रज सरकार हा तो पंडित जवाहरलाल नेहरू कधी आपण गुन्हेगार जमाती माहिती मुक्त करेल लगाडी विमुक्त वेगळी आपण हो 1931 ऑगस्ट 1952 में हो हो તમારે महत्वपूर्ण રહેલો છે. हो તમારા આરક્ષણનો ઇતિહાસ એ પુસ્તકે વર્ષે કે વાત आहे. हा आज जर आपण मंत्रिमंडळात जर किंवा मंत्रालयात जर व्यवस्था देखे सर आपण हा तो पिसालेसही काम नाही. हा तो नाईक साहेब असं येतो की ओरकन एक म्हणक्या नोकरी मागेन गो हा तो ओने कसं तू नोकरी लेन काही करी हा जना હું म्हणक्या कसं की बा मार कुटुंब सदर जाय मार आजूबाजू मार भाई बंद सदर जाय हा अरे तू एकलो कुटुंब सदाऱ्यापेक्षा तू 40-50 कुटुंब सदार तू शाळाला हा आणि सोनं शाळा देणार. हो दुसर बात कुटुंब औरंगाबाद आहे हा एक नेता आपण अंगठा बहादर नेता उंदुरकर गो भेटे ना हा जना वो ना मंत्रालय भेटली तो जना पत वो बापू के देते नाही नाईक साहेब हा जना बापू मग जाऊ चुक लागो जना उकच कसे नाही तो तू कोणी मग सहज मार कामे नाही तो लागो तर मी भेटले हो बा हा तर पण हानुकार का लागो एक अर्ज देणार का लागो तू हा कोणी एक शाळा देणार कुठक लागो हा हा तर पण वो गो वो जो साहेबीन भेटलं का लागो देतात तू साहेब ओरकर ती अर्ज लकली दो हा स्लॅम जिम वगैरे लकली दो गाम जिम लकली दो आणि अर्ज नेमकाने वो देना को हा पण वो अंगठा करे भूल गो हा अंगठा करे भूल गो चले गो पण जना वो अर्ज आहे जना हा तू साहेब केला गो की बा ते अंगठा नाही म्हणे अर्जावर हा तर नाही साहेब तो अंगठाचं काय आहे म्हणे हा अरे कोणाचाही अर्ज घेऊन घ्या म्हणे त्याच्यात काय विषय आहे. आणि वो अर्ज पण जरा कलेक्टर के गो हा जना कलेक्टर ओढीची रिप्लाय कितो की बा और नामे संस्था छे हा जना नाईक साहेब हो नको की ते भटके विमुक्तांचे लोक आहे म्हणे त्यांना संस्था रजिस्ट्रेशन हे काय माहित तुम्ही तिथं जा म्हणे त्यांचे 7 लोक घ्या आणि संस्था रजिस्ट्रेशन करा. वा वा वो संस्था रजिस्ट्रेशन केले आणि होणं शाळा दिले. हा मन केअर का अर्थ मारो छ की नाईक साहेब आहे ना ती सामाजिक क्रांती खूप करेल व्यक्ती हे रे याचं उदाहरण छ बरोबर आणि वतन जायवाय म्हणके ना वो सारी वाटे करतो तो आज होतो छ काही आज म्हणको की आज नाईक साहेब विचार की जर आपण हे सारी लोक जर चाले जे समाज धुरकरीन मग केली नाम लुदू हा हा जर नाईक साहेब विचार की जर चाले तो गोरमातील प्रश्न असं काही आज अनेक प्रश्न छ बरोबर आणि તમારો મૂળ પ્રશ્ન સાનું છે સર की महानायक ते वसंतराव नाईक हा तो मधुकर भावे जना हमारा पूजदे ना आहे तो जना वो महानायक पुस्तकेर प्रकाशन हो हा हा तो निश्चितच आता मोठं वो विद्वान साहित्यिक हो हो की वो सारी बाते उमे लपो पण जे काही गोरमातील काही जे वाते भेटतील हा ते खूप म्हणजे जसं ऑल इंडिया बंजारा संघ स्थापना हा. आरक्षण हा. आश्रमशाळा हे जे महत्वपूर्ण वाते व्यक्ती हा तो वो ग्रंथ न म्हणे खंत व्यक्ती होय हो वो वाटे वो मी काही आई कोणी म्हणजे आता तमिळ पूछू की ऑल इंडिया बंजारा सेवा संघ स्थापना 31 ऑगस्ट 1953 की हो हा समाज एकत्र लावायचा वो पुस्तके मानो गरजे रखतो बरोबर वो आहे कोणी कारण मारे हे पुस्तके मी 35 पेज होऊन दिलो तुम्हाला ऑल इंडिया बंजारा सेवा संघ हो 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 कारण मग काय होतं की महानायक ते लोकनायक म्हणजे वो पुस्तक हा. ते पुस्तक वो संदर्भ आणि ओमे आपण आरक्षण कुमो आज आरक्षणावर लढार जे लोक जे लढा काढायचं मोर्चा काढायचं हो. दोन तारीखच मालूम से की कोणच समिती नेमे माई हा नाईक साहेब को आरक्षण उद्देश काय येतो बरोबर कारण ओमाई ते आरक्षणावर वो विषय ओमाई म्हणत होतो
हो हो आणि नाईक साहेब जे हे वाटेचं जे बारीक बारीक वाटेचं तेव्हा एक वाट असं हा की म्हणजे नाईक साहेब ना आपण म्हणजे सायंकाळचा एक म्हणजे शब्द कमी पडत मला को की जनाऊ अकोला ती हमार गवली ना आवा हा जनाऊ 7 वाजता अकोला आवाज तो कोण आहे ना सो गवली नाही तांजेर सो परवातील सातीन उतरवू हा एक एक पोळानं म्हणजे प्रत्येक पोळानं नाईक साहेब घरात होतो. हो हो बसू राजार पूजा करे पूजा करे. हा तो एक एक पोळानं आयो तो हमारे एक मारवाडी आणि एक मांजर जवळ अंतर है म्हणजे एक कास्तकार आपण गोरमाटी भी किंवा कोई भी हा तो वो कास्तकार આપણે फाटीची धोती आणि फाटोસો જોરિયામાં દેગડ વાર્નિશ લેન તાણી હું ચાલો બગીતી જારો हा घर पूजा करे पूजा करेन बाजार हा हा कारण वो उशिरा पिसा माई भेनी और को जेरकन काम की दो हा 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 तो नाईक साहेब जावरेन मला नेतो की मनक्या धक्का को की थांबच बा हा तो गाडीन ब्रेक लाग गे कचाकच हा तो नाईक साहेब थांबवून विचारो की काही गडबड कत काही हा पटेल लागो बापू लागो कारण वो जनमान से मित्र मंत्री असतो हो बापू लागो मार बगर पूजा करे बेगड वगैरे कतच गाणतो या आता सकला भेट होता रे मग हा तो नाईक साहेब स्वतः मुख्यमंत्री गाडी म्हणून बसारो हा आणि होतं लेजान ताणी वो तांडेम सोडो असो मनक्या खरंच वो सामाजिक क्रांती कर सकत. बरोबर आज जे लोक वो काय काचे लगान ताणी लोक आलदाऊ करत आणि हे जवान धासले जावचो कारण तो ही महानायक वसंतराव नाईक साहेब आणि लोकनायक वसंतराव नाईक साहेब हो एमारो ही फरक ते अशी वाटे उमाई मग नाकमेलो. बरोबर खरी वाट खूप सुंदर अशी चर्चा ही आपण आणि हे माहिती महानायक वसंतरावजी नाईक येनुरो जे एकूणच व्यक्तिमत्व आणि भविष्य काय केलं त्याबद्दल आपण विचारे माहिती आपण कवी मित्र सुरेश राठोड सर वनुरो कविता माहिती मांडे रतन आडे सर जाता जाता एक शेवटे एक वाद पूछूच मत मेन महानायक वसंतरावजी नाईक येनु पर साहित्यमय तमेन काही लकेर वसंतराव नाईक ही साहित्य महासागर हा तम जत्रा धुंदियो हा वस्त्रा मोतियो महासागरे माई तमिल मळेवाळचं फक्त धुंडेवाळो चाव बरोबर आज सुरुवात हे गीत हा महाराष्ट्र माहेर गोर लेखक कवी ये कामेनं लाग जाणे भरपूर येपेक्षा काहीतरी प्रमाणे माई काम हे गोच हो की काले नगू वसंतराव पर एक कोणीतरी लोक एखादी पुस्तक मत होतो आज मात्र वो व्यक्ती रेखा पर अनेक पुस्तक तयार हे घेत बरोबर बरोबर आणि मला वाटत की हे घणो कमीच हो कारण वंदुरो कार्यच अत्रा मोठोच हा की आजी आपण काहीही किदे कोणता ओपवत आणि पुचेही कोणता बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारू काही काही लोक आखी जिंदगी नागदीने शाहीर करत आणि दुनिया नाही वो मनक्या परेर जत्रा गीत ओतरा कतीच लाभेनी हो 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 मग आचे माई वो लोक बाटीनं महत्व देनी हा पण पुस्तकेन महत्व दच वाचनेन महत्व दच बरोबर आणि कोरमाटी मात्र ज्यादाम ज्यादा आपण जवान साहेब के नाही माडी साडी आणि काय जर वर गाडीच वर माई जर रेते रिये तो वसंतराव आपण जे भूमिका मेहते जे भूमिका काम केलं जत्रा उपरांजरा समाज सर्व राबोच किंवा एक कार्यच कार्य आजी हा मांडे कोणी आणि मांडसकानी दुर्दैवावर वाट एक की आपणे माई लखेवा 4 विये तो वो लखणे पर काहीतरी विचार करूया आपण एकदम दुसरं तो काही घ्यायचं आपण लक्ष काही पण जे लखमेलेच आपण एक नाही क्षमताच लखेर किंवा समजान देर क्षमताच वो भविष्य सुद्धा लोक ये लोक पर सुद्धा लखेल
आणि पंजाब तरी किंवा केरी आयो जे 4 दी लोक लकच हा ಒಂದು पर एक वेगळे नजरेची देखे मावतो अरे बरोबर करोनी शोकांतिकाचं बरोबर जेरो जेरो काम छ वो काम करेन काय बरोबर. તમે ના હઈ છે જાની બાબા प्रतिभा छी तम कविता लख सकोनी तम लेख लख सकोनी तो जे लक मेले तो वपर तो विचार करो तुम तो बरोबर. रोजच शिकावतो बरोबर विश्लेषणात्मक तो वर्गे में रोजच कोचो तम हा. ऊच करो नी बरोबर ये लकेवाळे लोकू सारू जरी किदे हा. तरी ये लकेवाळेने प्रेरणा मळ जाय आणि बरं. आजे लकणे माहिती अख्खे महाराष्ट्र माहिती अनेक कवी निर्माण जर हे गे हा. तर वसंत रायवेरे हर एक नसे पर हर एक कामे पर આપણે લગન વરો જે કઈ એક પહેલું છે हा જે આ દૃષ્ટિ આડ છે हा तो प्रत्येक पैलू पर लकेवाळ दांडे माहेर मनक्या तयार वेजाय बरोबर आणि जे जर हे पैलू उलगडन आपण बार काढ्या हा. जनाच वसंतराव संपेवाळचं वो तमेन कतराई तम लगते बेटे हा. तरीही वो विषय शिल्लकच रे तरी कोच बरोबर. खंत एकच हा. जत्रा छ ओतरा लकरेच पण उरेही पेक्षा भरपूर लोक लकेवाळ निर्माण यांच्यात बरोबर. वंदुपर प्रकाश नाकेंचावच बरोबर, बरोबर. जेणेकरून अंग आहे पिढीनं हा. परिपूर्ण वसंतराव समजेनचा बरोबर खूप सुंदर एक- चर्चा ही सर आपण 1 तास वेळ ही चर्चा में हो रसिक श्रोता हो वसंतरावजी नाईक येनूर व्यक्तिमत्व में सामाजिक दृष्टिकोन ये विषय पर आपण चर्चा कर रहे थे रसिक श्रोता हो महानायक वसंतरावजी नाईक येनूर जयंती निमित्त माननीय ज्येष्ठ साहित्यिक याडिकार पंजाबरावजी चव्हाण कवी रतन आडे सर लेखक मोतीराम राठोड साहेब आणि हमारा कवी मित्र सुरेश राठोड सर येनूर विचारे माहिती शब्द माहिती महानायक वसंतरावजी नाईक येनूरो एक व्यक्तिमत्व वनूर सामाजिक दृष्टिकोन ही आपण सांभळेन मळो रसिक हो ये चारही मान्यवर आता अपने ऑनलाइन गोरबोली रेडियो माध्यमेती ये चर्चात्मक कार्यक्रम में सहभाग लेते एर बद्दल मैं सारी मान्यवरेर ओनोर विद्वत्तारो सन्मान करूँ छूँ ओनोर आभार व्यक्त करूँ छूँ आणि तम सुद्धा ये कार्यक्रम सांभळे तमारी प्रतिक्रिया दिने एर बद्दल तमारोय हार्दिक आभार रसिक हो ऑनलाइन गोरबोली रेडियो स्टेशनर कार्यक्रम कसे वाटायचं एर बद्दल तमारी प्रतिक्रिया नक्की कळाव सांभळते जाव आपण ऑनलाइन गोरबोली रेडियो स्टेशन गोरबोली मारी स्वच्छंदी भरारी मारी भाषा मारो आवाज।